आपल्या घराचा सगळ्यात मोठा आधार हे बाबा असतात. संपूर्ण कुटुंबाची काळजी देखभाल घेण्यासाठी रात्रदिवस मेहनत कष्ट करत असतात. मात्र तरीही मुलं बाबापेक्षा आईच्याच जास्त जवळ असतात. कारण बापाचं नातं भावनिक कमी आणि कर्तव्य जास्त असते. बाप म्हणजे धाक धरारा हे पूर्वी अनेकापासून समीकरणच बनलेलं आहे. आई आपल्या आयुष्याच्या गाडीचं योग्य दिशा देणारं स्टेअरिंग असतं, तर अचानक आलेल्या संकटात सावरायला वडील म्हणजे अर्जंट ब्रेकचा पर्याय असतात. पण तुम्हाला माहिती आहे का, प्राणी पक्षामध्ये देखील वडिलांची भूमिका सारखीच असते. सध्या सोशल मीडियावरती एका पक्षाचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्ही देखील म्हणाल शेवटी बापाचंच काळीज. सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. यातील काही व्हिडिओ हे खूप मनोरंजक असतात, तर काही व्हिडिओ आपल्याला विचार करायला भाग पडतात. असाच एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे, जो पाहून तुम्हीही अवाक झाल्याशिवाय राहणार नाही. कारण चक्क शिकाऱ्यापासून आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी एका पक्षानं अक्षरशः आपल्याच पिल्लांना किळलं आहे. विश्वास बसत नाही तर हा संपूर्ण व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्ही पाहू शकताय की या व्हिडिओमध्ये या पक्षानं शिकाऱ्यापासून वाचवण्यासाठी 2 पिल्लांना अक्षरशः गिळलं आहे, तर तिसऱ्या पिल्लाला चोचीत पकडलेलं दिसते. हे दृश्य पाहून सारे चकित झालेले आहेत. मात्र आपल्या घरट्याकडे सुरक्षित स्थळी आल्यानंतर या पक्षानं एकामागोमाग दोन्ही पिल्लांना आपल्या पोटातून बाहेर काढत चोचीतून घरट्यात सोडले. एका फोटोग्राफरने हे दृश्य कॅमेरामध्ये कैद केले आणि पाहणारे मात्र पाहतच बसलेत. आई वडिलांचं प्रेम कधीच बदलत नाही याचे हे एक सुंदर उदाहरण सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हायरल झालेला व्हिडिओ AME1986 नावाच्या एक्स अकाउंटवरून पोस्ट करण्यात आलेला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अचंबित करणारे मात्र आणि पितृप्रेम असं लिहिले. कमाल म्हणजे 3 पिल्लापैकी 2 पिल्लं आधी जिवंत घेऊन आपल्या पोटातून सुरक्षित ठेवून तिसरं पिल्लू चोचीत घेऊन आलं आहे. नंतर पोटातील दोन्ही पिल्लं बाहेर काढून हात नसताना चोचीनं सावरत मातेला सुपूर्द केलेले, असं ह्या व्हिडिओत कॅप्शनमध्ये लिहिलेलं आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या आणि आपल्या एसी स्पोर्ट्स या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.